नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत आहात ना? मस्तच असायला हवं. तर हा छान संध्याकाळचा मस्त व्हिडिओ आहे आणि संध्याकाळी दिवाबत्ती लावल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये आणि सध्या माझं श्री शिवलीला अमृताचं पारायण चालू आहे. त्यामुळे तर मला तर आणखीच प्रसन्न असं वाटतं आणि मनामध्ये एक वेगळी सकारात्मकता. आपण कुठलंही पारायण केलं ना, तर आपलं मन कसं एकदम आनंदित आणि प्रफुल्लित राहतं. तसंच माझंही इथे काही झालेलं आहे आणि ही 1008 वाली शिवनामावली आहे. मी त्याचंसुद्धा या ठिकाणी पठण करत असते. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या बाल्कनीमध्ये इतकं सुंदर जास्वंदाचं फूल उगवलं होतं ना आणि एकदम छोटूसं झाड आहे हे, अर्ध्या हाता एवढं फक्त आणि त्याला एकदम असं मोठं चांगलं टपोरं छत्रीसारखं असं केशरी कलरचं जास्वंदाचं फूल येतं आणि दिसायलासुद्धा इतकं सुंदर आहे ना ते. तर त्याचं फूल आलं ना, की मी त्याला दुसऱ्या दिवशी तोडते कारण ना ते 2 दिवस ना झाडाला तसंच ताजं एक आणि तवान आणि एकदम टवटवीत असं ते फूल राहते. तर आता सध्या पावसाळा आहे त्यामुळे तुळस पण इतक्या मस्त निघालेल्या आहेत ना, भरपूर तुळस निघालेले आहेत. तर त्यामुळे तुळशीच्या मंजुऱ्यासुद्धा मी तोडून घेतलेल्या आहेत. आता समोर तुम्हाला दिसेलच माझ्या इथे मोठी अ, विठू माऊलीची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. तर त्यांना वाहण्यासाठी मी मंजुऱ्या तोडत असते. तर बाल्कनीमध्ये जी मी झाडं लावली, तर एवढे सुंदर फुलं आलीत ना त्याला. अ, हा जास्वंदाचा आकार बघा आणि कलर बघा. खरंच इतकं मस्त वाटत आहे ना हे. आणि हे फूल मी माझ्या अ, माता राणीला चढवणार आहे. तर छानपैकी मस्त इथे तुळस पण सध्या भरपूर आलेले आहेत आणि हे अशा मंजुऱ्या इथे तोडून घेतलेल्या आहेत. तर छानपैकी मस्त आता देवपूजा करणार आहे. चला. आणि त्यानंतर माझा हा नित्य नियम आहे. इथे वैष्णोदेवीची आरती चालू होती, तर छानपैकी वैष्णो मातेला नमस्कार केला आणि वैष्णोदेवीच्या नावाचा जय-जयकार केला. तर खरंच किती आधुनिकता झालेली आहे ना सगळी. किती हजार किलोमीटरवरती माता राणीचं हे स्थान आहे आणि तिथून आपल्याला सकाळी लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळतं सकाळी आणि संध्याकाळी. तर त्यामुळे मी हे असं लावून देत असते आणि छान मंत्रोच्चार हे सगळं कानावर पडतं आणि आपल्या वास्तूमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी फिरत असतात. त्यामुळे मी हे असं लावून देत असते टी व्हीवरती आणि रोज त्या जगदंबेचं, त्या माता राणीचं मी दर्शन घेत असते आणि इतकं प्रसन्न वाटतं ना तेव्हा. आणि मग नंतर सगळं झाल्यानंतर मी माझी पूजा इथे करून घेतली होती आणि आज भरपूर अशी फुलं होती आणि ही फुलं ना मी छान विकत आणली आणि सध्या फुलांचा एवढा बहर आलेला आहे ना मार्केटमध्ये. छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं मिळतात, मोठी मोठी टपोरी टपोरी. तर अशा पद्धतीने छान पूजा करून घेतली आणि त्यानंतर हे इथे माझे विठू माऊलीची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. तर त्यालासुद्धा छान माझी आरती झाल्यानंतर मी घरामध्ये जी दीप आणि धूप आणि दीप जे फिरवत असते त्याने सुद्धा विठू माऊलीला आणि बाजूलाच ही सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि जे मुख्यद्वार आहे तिथे पण अशी सगळ्या घरामध्ये आरती फिरवत असते मी, की जेणेकरून सगळ्या वास्तूच्या आपल्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये ही आरती गेली पाहिजे. माझं हेच इंटेन्शन असतं. आणि छान इथे त्यानंतर बद्रीनाथाचं हे जे आहे हे प्रक्षेपण चालू होतं आणि बाबा बर्फाणीचं आणि ते पण इतकं छान वाटतं ना बघायला. पण सध्या शिवलिंग बर्फाचं बनलेलं नाही आहे तिथे. तर सगळ्यांना तेच वाटत आहे कारण अजून तर श्रावण पण संपलेला नाही आहे आणि बाबा बर्फाने प्रकट होऊन तिथे विलुप्त झाले सुद्धा. तर असं हे आपल्यामुळेच झालेलं आहे सगळं कारण वृक्षतोड आणि हे त्याच्यामुळं खूप सगळं प्रदूषण वाढलेलं आहे. तर त्यानंतर मस्त हे वैष्णोदेवीचंच आरतीचं हे प्रक्षेपण जे चालू होतं त्याच्यामधली तिथली ही धगधगती आरती इतकी सुंदर दिसत होती ना आणि हे बघून खरंच मनाला खूप सुंदर वाटतं. आपण काय बघतो ना,
तर त्याचा आपल्या मनावरती खूप फरक पडत असतो. आपण जर छान सकारात्मक असं बघितलं तर आपला मूड बघा किती छान असतो आणि थोडंसं नकारात्मक बघितलं की आपलं मन आपोआप ना निगेटिव्हिटीकडे जाते. तर त्यामुळे आपण जेही काही करायला पाहिजे ना ते चांगलंच करायला पाहिजे आणि जेही काही बघायला पाहिजे ना ते चांगलंच बघायला पाहिजे. तर छानपैकी आज मस्त अशी इथे रांगोळी काढून घेतली होती. ओम नमः शिवाय असं त्याच्यावरती नाव काढलं होतं आणि मुख्यद्वाराच्या जवळ पण इथे दिवा लावला होता. पण एवढी हवा आहे ना इथे, की तो दिवा लावला की लगेच हवेने विझून जातो. पण माझं मी काम रोजचं करते दिवा लावण्याचं आणि रांगोळीच्या जवळ जर दिवा लावला तर ते आणखी सुंदर दिसतं, प्रसन्न वाटतं. पण इथे जास्त हवा असल्यामुळे तो काही जास्त वेळ राहत नाही. आणि खरंच अंगण किती महत्त्वाचं आहे ना. ते फ्लॅट सिस्टीममधलं असो किंवा आपल्या गावाकडे जे असतं एकदम घरं छान मोठे-मोठे असतात, भरपूर जागा असते. तर माझ्या माहेरी तर मोठा वाडा आहे आणि खरंच मला इतकं अंगण आवडते ना तिथलं, असं वाटतं की तिथल्याच अंगणामध्ये जावं. पण हे इथे फ्लॅट सिस्टममध्ये माझं जेवढंही असं हे मुख्यद्वाराच्या जवळचं अंगण आहे ते मी छान पद्धतीने सजवलेलं आहे. आणि त्यानंतर ही माझी संध्याकाळची आरती आहे. तर आरतीची वेळ झाली आणि ही सगळी अशी मी दिवे लावून घेतलेली आहे आणि जेव्हा मी पारायण करते ना, तेव्हा असा हा एक तुपाचा दिवा मी तिथे लावूनच ठेवते, गाईच्या तुपाचा दिवा. आणि जेव्हा तो तुपाचा दिवा जळतो ना, एवढा मंद-मंद सुगंध येतो ना तुपाचा, ती वात जेव्हा जळते तेव्हा, तर त्यामुळे पण छान वाटतं. तर मी असे इथे छान मस्त दिवे लावून घेते आणि नंतर मग माझं जे पारायण आहे त्याला मी सुरुवात करते आणि संध्याकाळचे जे माझे नित्य नियम आहेत ते मी करते. कारण मला असं वाटतं ना आणि ज्या दिवशी मी माझी संध्याकाळची पूजा केली नाही ना, की त्या दिवशी मला असं वाटतं, की आपल्या हातून काहीतरी असं काहीतरी मिस होत आहे आपल्याकडून असं वाटतं मला. तर माझे जे नित्यनियम आहे ना, मी खूप प्रयत्न करते, की ते मी दररोज केलेच पाहिजे आणि करते. आणि छानपैकी असं इथे मी मस्त देवीचं जे आहे देवी सूक्त, स्वामी स्तवन इथे करून घेतलं आणि त्यानंतर मी आरती केली. आणि इथली घरामधली आरती झाल्यानंतर संध्याकाळी छान बाहेर असा अंधार पडत आला होता. संध्याकाळची वेळ होती. तर अंधार पडायच्या आधी इथे तुळशीजवळ दिवा लावून घेतला आणि ही माझी बाल्कनी आहे आणि तुम्ही बघू शकता ही इतकी सुंदर बहरलेली आहे ना सध्या. पाऊस आतमध्ये येत नाही तरीही ती जी झाडं आहे ना ती मस्त झालेली आहेत आणि बाल्कनी एकदम प्रसन्न वाटते. तर असा माझा आजचा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कॉमेंटसुद्धा करा. कारण तुमच्या कॉमेंट्सची उत्तरं द्यायला मला खूप आवडतं. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बाय.